तर बिनविरोध नगरसेवकांवरून ठाकरे बंधूंनी भाजपवर जोरदार प्रहार केलाय। जिथे जिथे बिनविरोध निवड झालेल्या आहेत त्या निवडणुका रद्द करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। तर बंगालमध्ये बिनविरोध चालत नाही, महाराष्ट्रात चालतंय का असा खोचक सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपला केलाय। आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच आता वातावरण आहे। म्हणजे आम्ही त्यांची मतचोरी पकडली, मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली। साम दाम दंड भेद म्हणजे एवढे निगरगट्ट आणि कोडगे राज्यकर्ते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते। कल्याण डोंबिवली असो, ठाणे असो, बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राबवत आहेत, हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे। निवडणूक प्रक्रिया रद्द ठरवून तिथे पुनर्निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत, तर तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात। नाहीतर तुम्ही म्हणजे निवडणूक आयुक्तांना म्हणतोय की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात। म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करतात। मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकच सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना, आणि त्याही राजकीय पक्षांना पण मला हेच सांगायचं आहे की सत्ता ह्या सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नाही आहे। तर जर समजा त्यांना वाटत असेल की आम्ही सत्तेतनं कधीच बाजूला होणार नाही आहोत, तर आम्हाला असं वाटतं हा भ्रम त्यांचा दूर झाला पाहिजे।